नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 20 मे 2025. मी आज आपल्याशी संवाद साधायला आलोय. या आठवड्यातल्या फार महत्त्वाच्या घडामोडी ज्या घडल्या आहेत त्याच्याशी माझ्या काही प्रतिक्रिया आहेत, त्याच्यावर आपणही जरूर विचार करायला अशी मला अपेक्षा आहे. कारण ह्या ज्या घटना मी सांगतोय ह्या अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत, विचार करायला लावणाऱ्या घटना आहेत. आणि याच्यात आपण सगळेजण काय विचार करणार आहात, कसा विचार करतात, याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. खरं तर आज आपल्या देशातील एक ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर सरांचं आज वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. त्यांच्या या निधनामुळे शोककळा सर्वत्र पसरलेली आहे. विज्ञान जगतामध्ये एक मोठा आधारस्तंभ असलेला खगोलशास्त्रज्ञ आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या या जाण्याने निश्चितच मोठी हानी आपली झालेली आहे. मी नारळीकर सरांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, श्रद्धांजली व्यक्त करतो. मी आज आपल्याशी बोलणार आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला काल. जो अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे. जे म्हणतात की आत्ता महाराष्ट्र थांबणार नाही हे सरकार म्हणतं, आणि हा महाराष्ट्र प्रगत झालाय, कशात झालाय या संदर्भातली आकडेवारी आली. खरं तर महाराष्ट्रातले गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी वरचीवर येत असते. मागे मी 1-2 वेळा व्हिडिओमध्ये त्या संदर्भात सांगितलेलं आहे. आज देशामध्ये महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये नंबर 1ला आहे. आणि काल जो अहवाल आला, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्याकडून अहवाल आला, ज्याला NSSO असं शॉर्टमध्ये म्हणतात. या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या अहवालानुसार भारतामध्ये जी काय सर्वेक्षण करून वेगवेगळ्या राज्याचा अहवाल आला गरिबीच्या अनुषंगाने, तर महाराष्ट्र हा देशामध्ये क्रमांक 3चं गरीब राज्य म्हणून घोषित झालेलं आहे. आणि ज्या UP बिहारला आपण नावं ठेवतो त्या UP बिहार आपल्यापेक्षा थोडंसं श्रीमंत राज्य त्या अहवालामध्ये दिसतंय. महाराष्ट्राची दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ते 9.5 दाखवलेलं आहे त्या अहवालामध्ये. या उलट UPचं दारिद्र्याचं प्रमाण 6.80 आहे आणि बिहारचं प्रमाण 6.35 आहे. आपलं जे प्रमाण आहे 9.55 हे खरं तर जी काही गरीब राज्य आहेत आपल्याकडची, नागालँड असेल, मिझोराम असेल, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, या राज्यांच्या जवळपास बरोबरीला महाराष्ट्र दारिद्र्याच्या अनुषंगाने, गरिबीच्या अनुषंगाने पोहोचलेला आहे. कोणती प्रगती आपण नेमकी केली हा प्रश्न खरं तर सरकारला या निमित्ताने विचारणं आपण सर्वांनी आवश्यक आहे. महाराष्ट्र गुन्हेगारीत नंबर 1ला गेला, दारिद्र्यामध्ये नंबर 3वर पोहोचला, आणि आपण कुठल्या गप्पा मारतोय याचं कारण असं मला वाटतं आपण अडकलोय हिंदू मुस्लिम प्रश्नामध्ये, आपण अडकलोय औरंगजेबाच्या कबरीमध्ये, आपण अडकलोय भूतकाळातल्या काहीतरी इतिहासातल्या गोष्टी काढून त्याच्यावर चर्चा करत बसतो. आणि मग या हिंदू मुस्लिम धार्मिक किंवा जातीय प्रश्नावर आपण अस्मितेच्या मुद्द्यावर चर्चा करत बसतो आणि आपल्या आर्थिक प्रश्नावर, जगण्याच्या प्रश्नावर आपण विचार करत नाही, बोलत नाही, व्यक्त होत नाही. दुसरा मला मुद्दा या आठवड्यात घडलेला तो सांगायचा आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावर महाराष्ट्राचे सुपुत्र, नवनिर्वाचित सरन्यायाधीश म्हणून ज्यांची निवड झाली ते न्यायमूर्ती भूषण गवई यांचं आपण अभिनंदन करूया. एक महाराष्ट्राचे सुपुत्र त्या सरन्यायाधीश पदावर बसलेले आहेत. पुढच्या 6 महिन्यासाठी त्यांना तो कार्यकाळ मिळालेला आहे. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट असली तरी त्यांना ज्यावेळेस सरन्यायाधीश पदाची घोषणा झाली त्यावेळेस त्यांच्या आईंची प्रतिक्रिया जी होती भूषण गवई साहेबांच्या, ती फार बोलकी प्रतिक्रिया होती. संबंध भारतातल्या नागरिकांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली की आता तुमचा मुलगा सरन्यायाधीश होणार आहे, तुमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे. त्यांनी फार महत्त्वाची प्रतिक्रिया दिली की एक नागरिक म्हणून मी अशी अपेक्षा व्यक्त करते की या देशातल्या निवडणुका ज्या होत आहेत, सार्वत्रिक निवडणुका, या EVMद्वारे न होता बॅलेट पेपरवर व्हाव्यात. आणि तसा निकाल कोर्टाकडनं जर आला तर तो त्यांच्या आईला सर्वात जास्त आनंद होईल, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या आईने केलेलं आहे. वास्तविक ते त्या खुर्चीवर गेल्यावर काय निकाल देतील, काय अभ्यास करून त्या तिथल्या खुर्चीच्या विषयावर त्यांचं ते बघतील. परंतु त्यांच्या आईने जी काय अपेक्षा व्यक्त केली ही संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना फार भावलेली आहे की देशातल्या सार्वत्रिक निवडणुका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका या EVM मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात. ही जनतेची देशातल्या भावना त्यांनी बोलून दाखवली. आता बघूयात सरन्यायाधीश काय त्याच्यावर निकाल देत आहेत ते बघूयात. अनेक याचिका सुप्रीम कोर्टात ऑलरेडी दाखल आहेत. या सरन्यायाधीशांच्या माध्यमातून मुंबईत काल त्यांचा सत्कार आयोजित केला गेला होता आणि त्या सत्कारामध्ये महाराष्ट्रात
त्यांच्याकडून एक खंत व्यक्त केली गेली की प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असतील, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक असतील, मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, यांनी प्रोटोकॉलनुसार त्या ठिकाणी हजर राहणं अपेक्षित होतं, पण ते हजर राहिले नाहीत, प्रोटोकॉल तोडलेला आहे अशी खंत स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलेली आहे. खरोखरच ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे. याच्यावर आपण काय विचार केलाय बघा. सोशल मीडियात चेक करताना अनेकांनी अशी व्यक्त केली की भूषण गवई हे सवर्ण नाहीयेत म्हणून त्यांना हा प्रोटोकॉल मिळाला नाही का, अशाही स्वरूपाच्या काही भूमिका सोशल मीडियातनं मांडल्या गेल्या. हे फार चिंताजनक आहे. मनुस्मृती पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतेय का, हे या निमित्ताने चर्चेत विषय आलेला आहे. हा प्रोटोकॉल न देणं, महाराष्ट्र सरकारने ही माफी मागणं क्रमप्राप्त आहे, परंतु तशी काही माफी मागितल्याचं अद्यापर्यंत ऐकूयात नाही. तिसरं या आठवड्यातली घटना, परवा ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकाचं नरकातील स्वर्ग, नावावरूनच तुम्ही आपण बघू शकता त्यांनी जेलच्या अनुषंगाने जे काही पुस्तक लिहिलं, त्या पुस्तक प्रकाशनाला मी स्वतः होतो. तिथं त्या प्रकाशकाचं मनोगत असेल, त्यानिमित्तानं व्यक्त झालेली पवार साहेबांचं मत व्यक्त असेल, जावेद अख्तर यांचं मत असेल आणि विशेषतः संजय राऊत त्या पुस्तकाचे लेखक यांचं भाषण त्या ठिकाणी मी ऐकलं. पुस्तकही मी स्वतः आणले, लिहितोय. त्यांनी जे लिहिलेलं पुस्तक आहे ते वाचतोय मी सध्या. परंतु ते पुस्तक सगळ्यांनी वाचावं अशा पद्धतीचं ते पुस्तक आहे. याचं वाटलं की सरकारने नेहमीप्रमाणे विरोधाला विरोध करण्यासाठी म्हणून त्या पुस्तकाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं झाला. खरं तर पुस्तक वाचून प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. आपल्याकडे लोकशाही आहे, सहिष्णुता आहे. त्यांनी जर त्यांची ठाम मतं, त्या पुस्तकातला एक महत्वाचा टॉपिक आहे, 59 कंपन्या आहेत या देशातल्या, ज्या कंपन्यांच्याकडनं जवळपास 58 कोटी रुपये खंडणी वसूल केली गेलेली आहे आणि त्या कंपन्यांची नावं आणि त्या रकमा त्यांनी त्या पुस्तकात दिलेल्या आहेत. दुसरं, त्यांनी नरेंद्र मोदींना गुजरात दंगलीच्या वेळेस पवार साहेबांच्यामुळे त्यांची अटक टळली याचा उल्लेख केलेला आहे आणि अमित शहांची अटक बाळासाहेब ठाकरेंच्यामुळे टळलेली आहे याचाही उल्लेख त्यांनी त्या पुस्तकात केलेला आहे. खरं तर या पुस्तकातले टॉपिक मधले मुद्दे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वाचून त्याचा प्रतिवाद करायला पाहिजे, मुद्देसूद ऑथेंटिक प्रतिवाद करायला पाहिजे. पण तो प्रतिवाद न करता, पुस्तक न वाचताच त्या पुस्तकाची खिल्ली उडवणं, टिंगलटवाळी करणं हे लोकशाहीला शोभणार नाही, हे सहिष्णुतेला धरून नाहीये. त्या पुस्तकाचा जरूर मुद्देसूद प्रतिवाद भारतीय जनता पार्टीने करावा अशी अपेक्षा आहे. आपण जरूर हे सगळ्यांनी पुस्तक वाचावं अशा पद्धतीचं पुस्तक आहे. मी वाचतोय सध्या ते पुस्तक. बघूयात आपण. पुढची एक घटना घडली की ज्या छगन भुजबळांच्यावर किरीट सोमय्या आणि बाकीच्या त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचंड मोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि त्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नव्हतं आणि आता धनंजय मुंडेंच्या जागेवर त्यांना शपथविधी झाला आणि त्यांना मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं आहे. याच्यावर भ्रष्टाचारी म्हणून त्यांच्यावर जी काही टीका टिप्पणी झाली होती, त्या किरीट सोमय्यांना सर्वांनी प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अनेकदा भाषणात त्यांच्यावर अनेक टीका टिप्पण्या करून भ्रष्टाचाराच्या आरोपावर ठाम भूमिका त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली होती. आता छगन भुजबळ त्यांना कसे चालतात हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि छगन भुजबळ यांनी त्या मंत्रिमंडळात अखेरीस शपथ घेतलेली आहे. अशा सगळ्या घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईत एका 2.5 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार झालेला आहे. या बलात्काराच्या घटना दिवसातनं दररोज 8-10 तरी बातम्या किमान वाचायला मिळतात. हे सगळं जे काय पाहता महाराष्ट्र आपला अधोगतीला चाललेला आहे आणि राज्यातलं महायुतीचं सरकार मात्र म्हणतं आता महाराष्ट्र थांबणार नाही. कशात थांबणार नाही, कुठं थांबणार नाही याचं उत्तर खरं तर या महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी द्यायला हवं. कारण आपण कर्जबाजारी झालेलो आहोत. देशावर 2,15,000 कोटीचं कर्ज आहे. 215 लाख कोटीचं कर्ज आहे भारतावर. 215 लाख कोटी कर्ज भारतावर आहे आणि महाराष्ट्रावर कर्ज जवळपास 9 लाख कोटी रुपये आहे आणि आपण प्रगती झाली म्हणतो. या सगळ्या मी आता मांडलेल्या मुद्द्यांचा आपण जरूर विचार करावा. आज आपण डोकं ठिकाणावर ठेवण्याची वेळ आलेली आहे. कारण आपली दिशाभूल केली जाते. कुठं धार्मिक प्रश्न पुढे आणून, जाती अस्मितेचे मुद्दे पुढे करून, वेगळ्या मुद्द्यावर इथे नको ते प्रश्न पुढे आणून विषयांतर केले जाते. मूळ मुद्द्यांना बगल दिली जाते. बेरोजगारी, महागाईचे प्रश्न आता कोणालाच काय वाटत नाही. लोकही त्याच्यावर चिडत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. विदर्भामध्ये विशेषतः त्या पिकांचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. बघा, मी मांडलेले मुद्दे जर आपल्याला पटले असतील तर जरूर या मुद्द्यांचा आपण उहापोह करावा. हा व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवावा.
जर सत्याग्रही हे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करावं आणि आपली मतं व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावीत. धन्यवाद.